चुकलं असे. आता अनुष्ठानाच्या कालावधीमध्ये तुम्हाला जेवढे नियम सांगितले तेवढे नियम का. आता काय म्हणलं आपण, जांभळी आल्यानंतर चुटकी वाजून कानाला हात लावायची. काय कारण असं नाही चाललं हे पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नाही तर लोक करते म्हणून आपण करायचं, लोक रडले का आपण रडायचं, लोक हसले का आपण हसायचं. पण ते का हसले हे माहिती नाही, ते का रडले हे माहिती नाही, आणि लोक करते म्हणून आपण करायचं, लोक का करते हे माहिती नाही आपल्याला. पण याचं उत्तर मात्र तुम्हाला सांगता आलं पाहिजे. झोपकाळाची बहीण तिचं नाव चंडाळी, झोपकाळाची बहीण तिचं नाव चंडाळी. एकदा जांभळी आली तर त्या ठिकाणी मात्र आपण काय म्हणतो, झोप आली बरं का. आळस आला, आळस म्हणजे झोप आली. मग झोप आली तर तिला मात्र आपण चुटकी वाजून सांगायचं, बघ येऊच नको तू, चल सटक, एखादा चाल गेट आउट, चाल 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 असं म्हणतो आपण ना, चल सटक. आता ती काळाची बहीण आहे भाऊ, तिला जर असं चुटकी वाजून तुम्ही म्हणले चल एवढं, ती जाईन आणि काळाला पाठवून देईन, मग समाजात. मग त्याच्यापेक्षा चुटकी वाजून तिला तर हाकलून द्यायचंच, पण पुन्हा कान धरून म्हणायचं क्षमा कर शिवा. पहिलं मारून तर घ्यायचंच, म्हणायचं क्षमा करा. म्हणून अशा पद्धतीनं ते. आणि उत्तर दक्षिण मात्र झोपायचं नाही. आता अनुष्ठानाच्या कालावधीमध्ये इकडं चालतं आहे ते कसं बी, एक घरी नियम पाळायचे, उत्तर दक्षिण झोपायचं नाही. उत्तर दक्षिण मात्र शेवटच्या स्टेपला मात्र उत्तर दक्षिण ठेवते. आपण कधी कधी मात्र ह्या गोष्टी पालन करत नाही. पूर्वेकडं डोकं करून पश्चिमेकडं पाय करून झोपायचं. आणि उत्तर दक्षिण झोपलं तर रात्री 12 वाजेनंतर एक तारा दक्षिणेकडून, आता दक्षिण दिशा इकडे, एक तारा इकडून इकडे जातो 12 साडेबारा नंतर. परत 1:30 पावणे 2च्या सुमारास पुन्हा एक तारा इकडून इकडे जातो. त्याचा शरीरावरती खूप मोठा परिणाम होतो. त्याच्यामुळे मात्र दक्षिण उत्तर झोपायचं नाही. हेच आता मात्र आपल्याला अनुष्ठान म्हणजे काय करतो इथं तुम्हाला सांगितलं. पण प्रत्येकजण प्रत्येकाची समस्या घेऊन मात्र बसलेले, आणि प्रत्येकाची काही ना काही समस्या आहे. समस्या नाही मात्र असं एकही व्यक्ती नाही, परंतु समस्या हात वर करा फक्त अशी. हरिओम हर हर महादेव, हरिओम हर हर महादेव, हरिओम हर हर महादेव. समस्या आहे आणि उत्तर नाही अशी एकही समस्या नाही. समस्या आहे आणि उत्तर नाही अशी एकच समस्या नाही. म्हणून मात्र पण तुम्ही विचारली पाहिजे, आता तुम्ही विचारली समस्या म्हणून मात्र तुमचीच नाही, ती समस्या तुमचीच नाही, सगळ्यांची आहे. वाट सांगे त्याच्या पुण्य नाही पारण होतो उपकार आगनक. आज मात्र तुम्ही समस्या विचारली आणि त्याचा लाभ जर सगळ्यांना झाला तर निश्चित मात्र त्याच्यातलं पुण्य तुम्हाला काहीतरी मिळेल. म्हणून मात्र एखाद्याने सत्यनारायण पूजा स्वतः होऊन केली ना तर त्याचं पुण्य पुरण त्यालाच राहील. पण आपण त्याला सांगितलं का तुम्ही सत्यनारायण पूजा करा, त्याच्यातलं बरंचसं मात्र पुण्य, निम्म पुण्य कोणाला जाईल, ज्याने सांगणाऱ्याला जाईल. आता तुम्ही स्वतःहून जर यात्रेला आले असेल तर पुरं पुण्य तुमचं राहील. आणि कोणी एखादं म्हणलं असं चाल बाई आता तिकडं, चालतात आता तिकडं, तर त्याच्यातलं निम्म पुण्य मात्र त्यांना जाईल. निम्म पुण्य त्यांना स्वतःहून जे कार्य केलं त्याच्यातलं मात्र पुण्य सगळं मात्र त्याला राहील. आणि दुसऱ्यांना सांगून जे कार्य केलं त्याच्यातलं मात्र बरंचसं निम्म पुण्य मात्र त्याला जाईल. म्हणून मात्र आता याच्यातून जप मात्र करा. आणि काही शंका असली तर मात्र अशा पद्धतीनं चिठ्ठीवरती लिहून घ्या. त्याचं मार्गदर्शन मात्र तुम्ही शेवटीकडे आले, शेवटीकडे तुमची समस्या सांगितली, मात्र आम्ही भेटलो तुम्हाला हे मात्र म्हणच नाही. इकडं मात्र निवांत फ्री, इकडं काय चिंता नाही, इकडं ना चिंता ना भाई. तुम्ही शेवटीकडे आले असून समस्या म्हणण्यासाठी एखादा प्रश्न मार्गदर्शन विचारा तर तिकडं मात्र संध्याकाळपर्यंत बसून राहिले असन, पण भेट झाली नसेल. पण इकडं मात्र सगळं
घरच्यांनी विचारते ना तुम्हाला काय आणलं मशीन तिकडून, तुम्ही असं खेळणे पाळणे काही जखू नका त्यांना. काय हे आणलं ते आणलं, गंध आणला, मुलाला खेळणं आणलं, हे काहीच सांगू नका. ते फक्त मात्र काय आणलं का जे मात्र ज्याला कोणी चोरीणार नाही, ज्याचा कधी नाश होणार नाही आणि जे आयुष्यभर उपयोगी पडेल मात्र त्याच पद्धतीने मात्र आता आपल्याला घेऊन जायचं आहे. मग आयुष्यभर काय शारीरिक स्वास्थ्य पाहिजे ना आयुष्यभर. जोपर्यंत जिवंत जोपर्यंत हयात तोपर्यंत मात्र आपल्या कष्टाला प्रयत्नाला यश पाहिजे आणि जोपर्यंत हयात तोपर्यंत मात्र आपल्या घर परिवारात एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा पाहिजे. बस हीच आपल्या खऱ्या जीवनातली सुखशांती. हे कुठल्याही बाजारात मिळत नाही, पण तुम्हाला ह्या बाजारामध्ये मिळन. संत संगती सदा घडो सुजन वाक्य कहाणी पडो. इथं मात्र संगतीना एक दृष्टांत सांगतो तुम्हाला, तुमच्या वेळेला पूर्ण विराम देऊ. एक महाराज होते. महाराज म्हणजे आता महाराजांचं काय असतं माहिती आहे ना, यात्रेला निघाले ना तर एक जपाची माळ, एक फोटो आणि कपडे लत्ते आंघोळीचे थोडेसे पांघरायला कपडे काय असणार इकडं. एक वाटी आणि लोटी, एखाद्याने भाजी दिली तर वाटीत घ्यायची, मनात पाणी प्यायला लोटी आणि जेवायला भांडं, बस याच्या व्यतिरिक्त काही. जिथं मात्र मुक्काम राहिला म्हणजे सूर्यदेव मावळा ना, तिथं मात्र कोणी थांब म्हणलं तरच थांबायचं, नाही तर मग आपलं चालत राहायचं. असं करता 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 ते महाराजांना कोणी थांबही म्हणा काही म्हणा, चाललंच रात्रीचा प्रवास. तिकडून 4-5-6 जणांची मात्र चोरांची टोळी आली बा. आता चोरांची टोळी आली आणि चोरांनी पकडलं यांना. आता पकडलं तर हिसकवलं याचं गठुडं बिठुडं सगळं पाहिलं सोडून साडून. आता गठुड्यात काय होती, माळ होती, कपडे होते, वाटीन लुटीन फोटो बिटो हे ते काय असणार गठुड्यामध्ये, याला काही सापडलंच नाही. ती गठुडं तसं दिलं सोडून, पाय चालली असं आपल्या गाडीसारखे गेली. पुन्हा लक्षात आलं त्यांच्या वेळेला, याला असं जर सोडलं तर हे सांगन का माझं गठुडं हिसकलं यांनी आणि गठुडं चात पडलं आणि हे निघून गेले. मग लोक म्हणजे कुठे गेले सांग पटकन, कुठे गेले सांग पटकन, येतील आणि आपल्याला पकडून घेतील. त्याच्यापेक्षा ती पुन्हा वापस आले. ते म्हणले तुला जिवंत राहायचं आहे का, तुला जर जिवंत राहायचं असलं तर आमच्याबरोबर यावं लागेल, आता नाही तर तुला इथंच मारून टाकू. ते म्हटले बा तुम्ही सांगाल तसं. ते गठुडे बिठुडे घेतलं बागाला तर मात्र त्यांच्या पाठीमागं चला म्हणे आमच्याबरोबर. घेतलं त्यांच्या टोळीत सामील करून. तेव्हा ते चोर टोळीत सामील करून घेतलं आणि एका ठिकाणी गेले बा. आता पूर्वीच्या काळी मात्र घर होते पत्र्याचे होते, घर धाब्याचे होते, घर धाब्याचे होते. ते मटकं राहायचं, मोठं मटक्याचं तोंड राहायचं, ते धोरं राहायचं, दोरं सानं त्याला काय म्हणते ते. तर पाऊस आला का त्याच्यावर टोकरी पालथी करून द्यायची. त्याला काय जाळ्या जुळ्या नव्हत्या, टोकरी पालथी करून द्यायची. पाऊस आला का टोकरी बरोबर त्या मटक्याच्या त्या तोंडाच्या बाजूला पडायचं. म्हणजे ते माठाचं पाणी प्यायच्या माठाचं ते तोंड झालं सानं ते. आणि गरमट व्हायला लागलं का ते टोकरं काढून घ्यायचं, ऊनही पडायचं त्या साण्यात. मग आता ते एक ठिकाणी गेले चोरी करायला गेले तर गेले धाब्यावर. आता दोर सोडलं आणि दोरांना दिले याला उतरून खाली. याला सांगितलं म्हणे भाऊ जड वस्तू दे. कोणाला ज्याचं गठुडं हिसकलं त्याला म्हणे, त्याला मध्ये सोडून दिलं. आता तुला जिवंत राहायचं असलं तर आमच्याबरोबर चाल. घेतलं सामील करून. आता तुला जिवंत राहायचं असलं तर आम्ही सांगितलं तसं कर. दिलं याला त्याला साण्यामधून त्या द्वारानं सोडून मध्ये. याला सांगितलं जड वस्तू बांधून दे. हे काय आता जडच वस्तू. पहिले गिरण्या नव्हत्या, ते जाती होती. मग एक जातीची खालची तळी दे बांधून वर, वराटा पाटा, खालची तळी वरची तळी, ते ओढू जाम ना. वर ओढून घेतलं, पाहिलं त्यांची काय तमाशा झाला बा. आता निमे रात्र उलटून गेले. आता ते म्हणले आता जड राहू दे, आता हलक्या बांधून दे. मग हलक्या काय सुपडण टोपलन सगळा पसारा धाब्यावर, सगळा पसारा धाब्यावर. झाला नाही याचा पाठीचा काकड्याचा टाईम.
झाला काकडा सुरू. जसं आपण विधीला उठलो का नाही त्याचा काकड्याचा टाईम झाला आणि झाला काकडा सुरू आतमध्ये. चालेल बसले सगळा पसारा धाब्यावरून असे बसले. आता काय होतं आणि काही नाही. त्याचा काकडा सुरू झाले घरातले सगळे उठले ना, देवाला 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 देवा. त्या द्वाऱ्यातून मात्र सरळ सोडेल खाली. कोणी पाणी तापतं तर कोणी फुलं तोडतं तर कोणी ताट सजवतं तर कोणी रांगोळ्या काढतं तर कोणी काय तर कोणी काय तर देवाला देवाला देवा. झाली ना ते उठणे बिटणे अत्तर बित्तर सगळं फुलांचे हार बीर माळा बिळं. याला आंघोळ घालायला सांगितलं, तयारी करायला. याचा काकडा चालू होता बिना आंघोळीचा. त्याला सांगितलं, तो म्हणे माझे खरे देववर बसले. जेव्हा असं ऐकलं यांना गेला काटा फुटून. म्हणजे यांना का सांगा मागं टुडे सगळं अवघडच कार्यक्रम आहे. करोनाच्या कालावधीमध्ये जसं मात्र पोलीस लोक पूजा करायचे ताटबीट घेऊन आणि पाठीमागून एक जण यायचं सटकायचं नेबार धरून. त्याला असं वाटलं बा आता काय अवघड परिस्थिती. आता खरे देव वर बसले म्हणले. यांना असं वाटलं विमानानं आले की काय काय दाब्यावर विमान उतरलं. असं उतरले खाली. हे आले बा पाहायला बाहेरून रावण्या पाहुण्या करून. ते म्हणलं आता गपचूप उतरा खाली, नाही तर एखादं जर वर आलं ना आबाजा पसारा पाहिला ना आपली हजमपट्टीच आहे. ते म्हणलं त्यांना वर येऊ द्यायच्या ऐवजी आपणच खाली उतरा. आता उतरले भाऊ खाली सगळे. मग काय विचारतात तिकडे मग चुळून मोळून आंघोळ बिंगोळ आतर बितर हेचे पाट्या बिट्या सजवले पाटावर बसून कपडे बिपडे नवे. मग तिथं फुलांच्या माळा प्रत्येकाच्या गळ्यामध्ये टिका बिका. आता का आपली सगळी पूजा करून मग का काठींना पूजा करते ये असं. आता करायचं काय भीतीच वा. चांगला पाची पकना स्वयंपाक बिंपाक बनवला, जेवणं बिवणं वटकनं बिटकनं लावले देवांना खाली. सगळं झालं, पूजा बिजा झाली शेवटपर्यंत दाखत यांना. आता काय सगळं करून मग हा बाबा बनतो मागं टुडे सगळं. मग सगळी पूजा बिजा झाली. मग मात्र निघाले आणि निम्या रस्त्यात गेले. निम्या रस्त्यात गेले आणि सगळ्या चोरांनी मात्र त्याच्या पाय धरले, त्याच्याले पाय धरले, पाय पडला. सांगितलं भाऊ तुमच्यामुळे एवढा जर सत्कार झाला ना आम्ही मात्र ना आजपासून चोरी सोडून देतो आणि तुझ्याबरोबरच राहतो बा, तुझ्याबरोबरच राहतो म्हणे असे म्हणले. म्हणजे सांगायचं काय तात्पर्य, संत संगती सदा घडो सुजन वाक्य कहाणी पडो. संतांच्या संगतीने मात्र काय लाभ होतो हे मात्र तुम्हाला सांगितलं. म्हणून मात्र अशा पद्धतीनं मात्र संतांचं दर्शन झालं तर काही कोटी जन्माचे पाप नष्ट होतात. संतांबरोबर नुसतं बोललो तर मात्र या पद्धतीने हे वाक्य मात्र तुम्हाला सायंकाळच्या टायमाला सांगू आम्ही थोडंसं. आता मात्र भगवान महाविष्णू मात्र भगवान शिवप्रभूच्या कपाळाच्या घामापासून मात्र उत्पन्न झाली. ब्रह्मदेव मात्र नाभी कमलापासून उत्पन्न झाले. आणि इथं याच्यात आख्यान काय आहे का ब्रह्मदेवानी त्यांनी मात्र ती परीक्षा घेण्याचं ठरवलं होतं. त्याचा अंत वरच्या टोकाला गेला आहे आणि खालच्या टोकाला गेला तरी ते सापडाना किती मोठे आहे ते. म्हणून अशा पद्धतीनं मात्र त्याचा अंत नाही. मग ते तकले अहंकाराने मग ब्रह्मदेवाचे 3 शिरं मात्र उडून दिले, एकच ठुलं. म्हणून मात्र त्यांनी परीक्षा झाली कोण श्रेष्ठ कोण श्रेष्ठ कोण श्रेष्ठ. मग त्याचा लिंगाचा अंत लावायला गेले. जो वरचं टोक पाहिजे जो खालचं टोक पाहिजे तर त्याचा मात्र अंत लागला नाही. म्हणून मात्र याच्यात अंत नाही. ही आख्यायिका खूप मोठी आहे. तुम्ही ज्या टायमाला असे पहा आपल्या शिवटिकडीवरती म्हणा लिंगपुराणाबद्दलची मात्र कथा येते. ती कथा जर तुम्ही ऐकली त्याच्यातून तुम्हाला सगळं कळलं. नेमकं सगळं वर्णन आहे का त्याच्यावरती चंदन लावल्यानंतर काय होतं, त्या पिंडीवरती मात्र फुलं वाहिल्यानंतर काय होतं, लिंगच सगळं काही अशा पद्धतीने मात्र. म्हणून मात्र तुम्ही महादेवाच्या पिंडीची पूजा केली तर सर्वस्व काही तुमचे संकल्प मनोकामना सगळ्या काही पूर्ण होतात. भगवान शिवप्रभू भोळा सळ आहे आणि भोळं दरवत नुसतं बेलाचं पान नाही कुठलंही पान वाहिलं तरी मात्र सफल. नुसतं पाणी वाहिलं तरी ते बी. आता काही काही मात्र कथाकार मात्र सांगतायत का बा सहजरित्या सांगतील
महादेवची पिंड मात्र महादेवच्या पिंडीनं पूजा पती पत्नीने करू नये. महादेवच्या पिंडीवरती मात्र पूजा कशी करायची हे नाही सांगितलं, फक्त त्याच्यामध्ये ठोकळ ठोकळ तर सांगते. असंच का बियालाचं पान मात्र पालतंच का ठेवायचं, त्याच्यावरती देठ आपल्याकडं करून मात्र का ठेवायचं, देठ पुढं करणे आपल्याकडंच करून ठेवायचं का. आपण मात्र देठाप्रमाणे एखाद्या झाडाचं पान तुटलं तर ते काही जोडता येत नाही. आपलाही म्हणतो कुडीतला आत्मा निघून गेला तर हे पान तुटल्यासारखंच, हे मात्र पुन्हा जोडता येत नाही. परंतु हा धागा दोरा मात्र तर परमेश्वराच्या हातात आहे. अशाच पद्धतीने काही शंका असली तर मात्र फक्त मुद्दा सांगा तसा, त्या मुद्द्यावरती मात्र सविस्तर माहिती सांगू.